शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे. नवरात्र उत्सव म्हटलं की सगळीकडे वातावरण अगदी चैतन्यमय, आनंदमय आणि भक्तिमय होऊन जातं. तर या नवरात्र उत्सवामध्ये तुम्ही देवीची कशा पद्धतीने पूजा करावी, जेणेकरून देवी तुमच्यावरती प्रसन्न होईल, कोणते मंत्र म्हणावेत, नेमकं काय करावं, हेच आपण आज जाणून घेणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. विद्या समस्ता स्तवदेवी भेदा स्त्रिय समस्ता सकला जगत. शारदीय नवरात्र उत्सवामध्ये प्रत्येकाने घटस्थापना करणं, आपली स्थिरता व्हावी, आपल्याला सगळ्या प्रकारचं ऐश्वर्य प्रदान सहजासहजी व्हावं यावं यासाठी म्हणून घटस्थापना आहे. घटस्थापनेनंतर धान्य पुरण आहे. आपल्याकडे मुबलक अशा प्रकारचं धनधान्यांची वृद्धी व्हावी, वाढावी यासाठी म्हणून धान्य सगळ्या पद्धतीचं त्या ठिकाणी टाकायचं आहे. रोज त्याला जलसिंचन करायचं आहे. त्यानंतर माला धारण आहे. देवीची रोज पूजा करत असताना एक माळा त्यामध्ये देवीला अर्पण करणं म्हणून माला बंधन म्हणलेलं आहे. त्यानंतर अखंड दीप प्रज्वलन, की 9 दिवसापर्यंत दिव्याचा प्रकाश राहावा, की ज्या योगानं आपल्या अंतःकरणामध्ये असलेले सगळ्या प्रकारच्या विकारात्मक अशुद्धी बाहेर जाऊन ज्ञानाचा प्रकाश व्हावा, यथार्थपणे आपल्याला देवीचं ज्ञान व्हावं, सर्वत्र आपल्याला भगवत स्वरूप भगवतीचं दर्शन व्हावं यासाठी म्हणून त्या दिव्याची आराधना करणं, त्या दिव्यावरती लक्ष केंद्रित करून देवीची आराधना करणं हाही एक देवीच्या उपासनेच्या पद्धतीचा भाग आहे. आता बाकीचे जे भाग आहेत, पूजन आहे, देवी चरित्राचं पठण आहे, सप्तशती पाठ, हवन आहे, जोगवा मागणं आणि त्याचा देवीला प्रसाद अर्पण करून स्वतः प्रसाद भक्षण करणं, दिवटी घेऊन देवीला ओवाळणं, गोंधळ घालणं, उपांग ललिता व्रताच्या योगानं देवीची आराधना करणं, होम हवन करून पुष्पांड बली देणं, आणि हे ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी ते करावं. हे ज्यांना शक्य नाही त्यांनी किमान पक्षी ऐम ह्रीम क्लीम चामुंडाये विच्चे या मूलमंत्राचा जप करावा. हे शक्य नसेल तर जगदंब जगदंब अशा पद्धतीनं देवीचा जप करावा. ज्यांना शक्य आहे त्यांनी देवी महात्म्य, देवीच्या चरित्राचं स्वतः पठण करावं. अन्य जे कोणी आपल्याला योग्य वाटतात त्यांच्याकडून श्रवण करावं आणि अशा पद्धतीने देवीची आराधना करावी. देवीने स्वतः या नवरात्र उत्सवामध्ये असुरांवरती विजय प्राप्त व्हावा यासाठी म्हणून स्वतः 9 दिवस अनुष्ठान केलं आणि सगळ्यात शेवटी शस्त्रपूजन करून या असुरांना ठार मारलं. आपणही या नवरात्राच्या उत्सवाच्या अंगभूत देवीची 9 दिवसापर्यंत आराधना करावी, शक्तीचं संचय करावं आणि त्यानंतर शस्त्रपूजन करून आपल्या अंतःकरणामध्ये असलेल्या वेगवेगळ्या रागद्वेष इत्यादी शत्रूंना ठार मारावं. आपल्यामध्ये सत्शक्ती, चांगल्या संकल्प, परोपकारमय असलेल्या ज्या ज्या भावना आहेत यांचं प्रगटीकरण करावं आणि अशा प्रकारे चांगल्या गोष्टीकडे जाण्याचं, वाईटांचं सोडून देणं, त्या सीमेचं उल्लंघन करून या असुरांना ठार मारणं असद वासनारूपी अशा पद्धतीने या देवीची आराधना करावी आणि या देवीची यथार्थपणे आपण स्वतः कृपा संपादन करावी. गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे हे जर तुम्ही केलं तर नक्कीच देवी तुमच्यावरती प्रसन्न होईल. त्यासोबतच तुम्ही कन्यापूजन देखील या 9 दिवसामध्ये करू शकता. अपूर्वा तळणीकर, न्यूज 18 लोकल, छत्रपती संभाजीनगर.